मी झाडीपट्टी रंगभूमीचा प्रथम मराठी लेखक अल्पसंख्यक इशरारुल शेखबाबू बोलतोय. माझा जन्म वडसा जुनी या खेडेगावात झाला. जुनी आरमोरी तहसील, सध्या देसाईगंज, जिल्हा गडचिरोली येथे स्थायिक झालो. वडसा जुनी हे मूळचे लहान खेडेगाव. इथे पट व्हायची, नाटके व्हायची, पण ऐतिहासिक व पौराणिक. परंतु वयाने लहान होतो त्यावेळेला तेव्हा बघ्याची भूमिका हाच माझा नित्याचा छंद. शिक्षण जेमतेम 10वी पास, मराठी माध्यम. घरची परिस्थिती हालाखीची. घरचा मोठा मीच. तेव्हा करावी काय? लगेच वळलो पोटा पाण्याच्या प्रश्नाकडे. मी ज्या शाळेत 10वी पास झालो त्या शाळेचे अध्यक्ष तेच, नगर परिषद देसाईगंजचे अध्यक्ष तेच. ही अध्यक्षांची दुहेरी भूमिका माझ्या कामी पडली आणि त्यांनीच लावल मला कामाला. ज्यांचं नाव आहे श्रीमान ग म हटवार. साहेबांची पुण्याई मी आपल्या आयुष्यापर्यंत विसरणार नाही. इथे जरतरचा प्रश्न आहे म्हणून हे सर्व लिहावंसं वाटलं. जर मी नगर परिषदेच्या जकात नाक्यावर बाबू म्हणून कामाला लागलो नसतो तर मी नाट्यलेखक झालो नसतो. इमानाची चाकरी रात्रीची नोकरी करणार काय? फावल्या वेळेस लेखणी संघ बोलायचा मी. मनात येईल ते लिहायचा. कधीकधी वाटायचं की मी अल्पसंख्याक आणि उर्दू भाषिक. माझी खिल्ली तर उडविली जाणार नाही ना. परंतु मराठीवर प्रभुत्व होतं माझं त्यावेळेला. मी लिहित गेलो आपली चाकरी सांभाळून. लेखणीच्या माध्यमातून जनसेवा होऊ शकते ही चिकाटी मनात ठेवून थकव्याला मुळीच जवळ येऊ दिलं नाही. आणि लिहिता लिहिता अनेक नाट्यसंहिता तयार झाल्या. अरे पण हे दाखवायचं कुणाला? तिथे कारण होतं. मी माझ्या सावलीला भीत होतो. पण हिंमत होती. मी मागे वळून कधीच पाहिलं नाही. तेव्हा एक सभ्य माझ्या बैठकीत बसणारा माणूस समोर दिसला, ज्यांचं नाव होतं धनंजय पाटील नाकाडे विसोरा, आंतरराष्ट्रीय बांबू कला चित्रकार. त्यांच्यासमोर फक्त एक रजिस्टर ठेवला. साहेब हे वाचता का? 1 तास मला देता का? नाही म्हटलं तर बसला गाढव पाण्यात. परंतु त्यांनी लगेच रजिस्टर घेऊन वाचायला सुरुवात केली आणि माझ्या नजरेस नजर मिळविली. वाटत होतं की हा माणूस मला शिवी तर देणार नाही, कारण मला तुकारामाचे अभंग ज्ञात होते. येढया गभाडाचे काम नव्हे, कारण मी मुसलमान हो ना. परंतु कुत्सित भावना मनात न ठेवता त्या सभ्य पुरुषाने म्हणजेच साहेबाने माझी संहिता सोबत नेली. वाचून पुन्हा दुसऱ्या दिवशी दुचाकीने माझ्या घरी आली आणि म्हणतात कसे, शेख बाबू तू हे लिहिलं? मी त्यांच्याकडे बघत राहिलो, ते माझ्याकडे. थोडा वेळ घेत मी अस्पष्ट शब्दात म्हटलं, कदाचित आपणांस वाटत असेल तर. साहेब बोलले, व्हेरी गुड, सुपर डुपर. मी म्हटलं नाही. अरे हो खरंच, मी वाचल्यानंतर तुझ्या संहितेला कुठेतरी प्रदर्शित करण्याच्या विचारात आहे. खरंच का सर की गरीब माणसाची उडवीत आहात? नाही रे, खरं सांगतो मी हे. तेवढ्यात महाराष्ट्र प्रेसचे मालक आले, ज्यांचे नाव होतं बब्बू भाऊ प्रेसवाले. नात्याने होते जिजाजी. मग जमलं आमचं. नाटकाचं नाव होतं अलबेली. स्थळ निवडायचं होतं तेवढं बाकी. साहेब म्हणाले, अरे शेख तुझं जुनं गाव वडसा, तिथेच करूया आपण. अहो पण येणारा खर्च कोण सांभाळणार? साहेब म्हणाले मी. बब्बूभाई म्हणाले मी. दोघांनीही उचलून धरलं मला. 100 वर्षापूर्वीपासून शिक्कामोर्तब बसलेली 19 जानेवारी इथे पट व्हायची, नाटकं व्हायची. त्या गावचं नाव वडसा जुनी. नाटक झालं. प्रेक्षकांनी अख्खं नाटक डोक्यावर उचलून घेतलं. ते माझं पहिलं नाटक. साहेबांनी स्तुतीसुमनांच्या फुलांनी सजवलं मला. साहेब बस होते. अभिमान जागा होईल माझा. मला स्वाभिमानानं राहू द्या. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तेव्हा ती दोन्ही व्यक्ती पटकन उठली व मला कवटाळून म्हणाली, बस शेख बाबू, मागे वळून पाहू नकोस. पण माझे रडणे थांबेना. अरे पण तू रडतोस कशाला? मी रडता रडता बोलत होतो. साहेब हे तुमच्या योगदानाचे अश्रू आहेत. कदाचित हे अश्रू नाट्यसंहितेची अनेक वृक्षे तयार करतील. साहेब तुम्ही प्रोत्साहित केले नसते तर मी कदाचित जनतेसमोर आलो नसतो. धनासोबत कदाचित हिंमत दिली नसती तर नाही रे, हा योगायोगच. तुझ्या आणि माझ्यामध्ये परमेश्वर विराजमान होता म्हणून जे घडलं घडत गेलं. बस यापुढे जे लिहायचं ते लिहित राहा. सोडत जा लोकांसमोर. वाचाल तर वाचाल. मी नगर परिषद सेवेत असल्यानं
प्रथम नोकरीला प्राधान्य द्यायचा, पण लिहिणे बंद केले नाही. असं करता करता 1980 ते 2005 पर्यंत जवळपास 20च्या वर नाटकं लिहिली आहेत. 15 नाटकं सेन्सॉर झाली आहेत. माझे विषय वेगळे, माझी संहिता वेगळी. माझ्या संयमकाने शृंगारलेला विनोदाचा ढंग वेगळा, रंग वेगळा. स्त्री विना विनोदाची गुंफण करून माझ्या नाटकाच्या माध्यमानं अनेक विनोद मूर्त्या निर्माण केल्या, अनेक रूपी कलाकार तयार केले. माझ्या नाटके तयार झालेले कलाकार कोणत्याही संहितेत अपूर्ण राहत नाहीत. मी झाडीपट्टी व्यवसायी, रंगभूमीचा जनक. पूर्वी नागपूर, पुणे, मुंबईवर विसंबून राहायची झाडीपट्टीची रंगभूमी. पण या शेख बाबूनं हस्तलिखत नाटकाचे प्रयोग करून व्यवसायी रंगभूमीला वाचा फोडली. अनेक गावात बंदी आणल्या गेली, तरी पण त्या बंदीला तोडलं. मी हाताळलेल्या विषयांनी संहिता कशी, त्याचे शीर्षक कसे, हे ऐकायला पाहायला लोक यायचे. माझ्या नाटकासमोर रामदास कामत फेल, विसोरा, राजा गोसावी फेल, ब्रह्मपुरी, जाणता राजा फेल, विसोरा, असे अनेक ठिकाणं, ज्या गावांची यादी मी इथे लिहू इच्छित नाही. परंतु मी लिहिलेल्या या 5 ते 6 नाटकांचे गांभीर्य तुमच्यापर्यंत पोचवावं, याच उद्देशानं पुढे. 1. बाईला मिशा फुटल्या कशा. 2. पाहुणा घरात शिरला. 3. असे पती झाले किती. 4. बायको तुझी नजर माझी. 5. तेव्हा बाईला राग येते. 6. मी बायको तुझ्या नवयाची. बस, थोडक्यात एवढेच. कारण चोरांच्या बाजारात इमानाची दुकान लावणं सोयीचं होणार नाही. अशा शीर्षकाची अनेक सेन्सॉर झालेली नाटके मी जनतेसमोर सादर केली. प्रेक्षकांना आवडायची ती. म्हणून मी रंगभूमीवर 4ही जिल्ह्यात 25 वर्ष काम केले. प्रेक्षकांनी व गावातील नाट्य कंपन्यांनी सुद्धा स्वीकारलं मला. मी अनेक अस्थायी रंगमंच तयार केले. हौसेपायी लेखक तयार झाले. पूर्वी माझ्या वेळेला जेमतेम 25 ते 30 कलाकार होते, कारण त्यावेळेला मीच होतो. आज 500च्या वर कलाकार या झाडीपट्टीच्या रंगमंचावर विराजमान झाले आहेत. मी रंगमंच दिला, अभिनय दिला, प्रेक्षक दिले, पैसा दिला, आणि ही रंगभूमी पुढे आबादी ठेवण्यासाठी माझ्या प्रेरणेनं कवी लेखक झाले. बस, याला मोडीत करू नका. ज्यांना मानधन म्हणून पैसा मिळतो, अनेकांची कुटुंब पोसल्या जात आहेत. 50च्या वर कंपन्या त्यांच्या भोवती फिरत आहेत. 4 चाक्या किती, ट्रक किती, लाऊडस्पीकर किती, रंगमंच सजावटवाले किती, संगीत साथीन पोट भरणारे किती, पानठेले किती. देसाईगंज, वडसा हे माहेरघर झालं नाटकात काम करणाऱ्या पोरींसाठी. जशी माहेरी मुलगी आली की काही घेऊन जाते आईबापा घरून. एक विशिष्ट झाडीपट्टीचं रूप पाहायला मिळत आहे. किती भूषणावह आहे मला. हे सगळं पाहतो मी, तेव्हा माझा स्वाभिमान जागा होतो. माझे शीर्षक असे, परंतु संदेश वेगळा. विषय देऊन जात होतो मी त्यावेळेला. 1. सध्या भ्रष्टाचाराला पायबंद करण्याचा विडा अनेक पुढारी जनसेवक दौगवा करीत आहेत. परंतु मी हा विषय 30 वर्षापूर्वी नाटकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर ठेवला. त्या नाटकाचं नाव होतं पाहुणा घरात शिरला. हे शीर्षक वाचल्यावर तुम्हाला वेगळं काहीतरी वाटत असेल, पण नाही. इथे मी पाहुण्याची व पैशाची बरोबरीची तुलना केलेली आहे. स्वयंपाकघरापर्यंत जा करणारा मी पाहुणा समजत नाही. बेडरूमपर्यंत जाणारा मी पाहुणा समजत नाही. तसे पैसा हा सुद्धा येतो आणि जातो. पाहुण्यासारखीच याची भूमिका असायला हवी. तिजोरीत पडून राहणारा मी त्याला पैसा समजत नाही. त्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो. पाहुणा आणि पैसा यांच्या भूमिकेमुळे काहीही होऊ शकते, काहीही घडू शकते. हे विषय संहितेच्या माध्यमानं मी त्यावेळेला हाताळलेले आहेत. पण शेख बाबू, तुझी ऐकते कोण? 2. असे पती झाले किती. इथे तुम्ही जास्त प्रमाणात वेगळा विचार कराल, पण तसा विषय नव्हताच माझा. विचित्र शीर्षक, विचित्र विचार. लग्नानंतर पत्नीबरोबर 1 दिवसात सुख न भोगता देशासाठी प्राणाची आहुती देणारे असे किती पती. आपल्या पत्नीच्या वरदहस्ताखाली संसार थाटणारे असे किती पती. पत्नीला वेगळाच मार्ग स्वीकारायला लावणारे असे किती पती. अशा प्रकारची अनेक नाटके, अनेक विषय घेऊन मी जनतेसमोर आलो, आणि तेच काम आजही माझं सुरूच आहे. सध्या तळमळ आहे, माझी नाटके प्रकाशित होतील काय. शेवटी जिकडे तिकडे पैसाच बोलतोय. कुणीही बोलायला माझ्यासमोर येत नाही. मी स्वतः 2 मंत्र्यांना भेटलो.
माननीय राजकुमार बडोले साहेब पालकमंत्री गोंदिया, माननीय अंबरीशराव आत्राम साहेब पालकमंत्री गडचिरोली जिल्हा. कदाचित माझे निवेदन केराच्या डब्यात विराजमान झाले असेलही. मला काहीही अपेक्षा नाही त्यांच्याकडून. पण मी कोण आहे हे तरी जाणून घ्यायला नको का? प्रश्न आहे आणि उत्तर माझ्या जवळच खेळत आहे, कारण तो मीच आहे. मी त्यांना नेहमी म्हणेन, साहेब, मी लुंगीला धरून पुंगी वाजवणारा नाही हो. बस एवढंच. वय वर्ष 68. प्रतीक्षा, हे जग सोडण्याची. माझा पत्ता इस्रारुल शेख बाबू, ग्रामीण रुग्णालय रोड, जवाहरवाड, देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. मोबाईल 8010 607 280.